हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपण महिलांच्या आरोग्याशी संबंधित फारच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे पीसीओडी. तो म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर. लैंगिक जीवनावर होणारा परिणाम. अनेक महिलांना पीसीओडीचा त्रास होतो, पण फारशा महिलांना याचे पूर्ण ज्ञान नसते आणि विशेषतः याचा लैंगिक जीवनावर होणारा परिणाम अजूनही आपल्या समाजात खुल्या मनाने चर्चेला जात नाही. म्हणूनच आज आपण या विषयावर प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मी तुमच्याशी बोलते आशा किरण सेक्स क्लिनिकच्या वतीने आणि आजच्या सगळी माहिती जी आहे ती मला दिलेली आहे डॉक्टर उमेश मुंदडा यांनी. पीसीओडी हा एक सामान्य पण गुंतागुंतीचा हार्मोनल विकार आहे जो अनेक स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या दरम्यान अनुभवत असतो. यामध्ये अंडाशयामध्ये लहान लहान रिटल्स तयार होतात ज्यामुळे पाळी नियमितपणे येत नाही, वजन वाढते, केस गळतात, त्वचेला मुहाडे येतात. पण यासोबतच एक फारसा न बोलला जाणारा परिणाम लैंगिक जीवनात होणारे अडथळे. डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की पीसीओडी असलेल्या महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाच्या पुरुष हार्मोनचे प्रमाण काही प्रमाणात वाढते, त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. शरीरात होणारे बदल, चेहऱ्यावर आणि शरीरावर अनावश्यक केस येणे, वजन वाढणे या सगळ्या गोष्टी महिलांच्या आत्मविश्वासावर परिणाम करतात आणि जेव्हा आत्मविश्वास कमी होतो तेव्हा लैंगिक संबंधांमध्ये सहजपणा हरवतो. याशिवाय पीसीओडीमुळे योनीत कोरडेपणा जाणवू शकतो. हे लैंगिक संबंधात वेदना निर्माण करू शकते. अशा वेळी महिला सेक्सपासून लांब राहू शकतात. त्यांना मनातून भीती वाटते, काहीसं डिप्रेशन सारखी लक्षणं जाणून येतात. अशा परिस्थितीत पती पत्नीमधील जवळीक कमी होते, नात्यात तणाव येऊ शकतो. डॉक्टर मुंदडा सांगतात की यासाठी केवळ हार्मोनल उपचारच नव्हे तर सिम्युलेशन, समुपदेशन आणि लैंगिक आरोग्यावरही जागरूकता हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली केलेले उपचार यामुळे पीसीओडी नियंत्रणात राहतो आणि हळूहळू लैंगिक जीवन पुन्हा संतुलित होऊ शकतं. पीसीओडी हा लपून ठेवायचा विकार नाही आणि हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. काही समस्या फक्त मासिक पाळीपुरती मर्यादित नसते, तर स्त्रीच्या मानसिक, शारीरिक आणि लैंगिक आरोग्यावर थेट याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर आपल्याला अशी लक्षणे जाणवत असतील, लैंगिक इच्छा कमी होत असेल, संबंध ठेवताना वेदना होत असतील, तर हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही. आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये अनेक महिलांना पीसीओडी संदर्भात मार्गदर्शन आणि उपचार देण्यात आले आहेत आणि त्या महिलांनी आपले लैंगिक आयुष्य पुन्हा एकदा आनंदाने बनवलं सुद्धा आहे. डॉक्टर उमेश मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. ते गेले 40 वर्ष क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून हजारो रुग्णांचं यशस्वीपणे मार्गदर्शन करत आहे. त्यांचं मुख्य क्लिनिक संभाजीनगरमध्ये आहे. तिथे ते सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिस करतात, तर शनिवार रविवार ते मुंबई आणि पुणे इथल्या क्लिनिकमध्ये असतात. शिवाय पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई यासारख्या अनेक शहरांमध्ये देखील त्यांचे क्लिनिक उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही असाल, योग्य उपचार आणि मार्गदर्शनासाठी डॉक्टर मुंदडा आणि त्यांची टीम तुमच्या पाठीशी आहे. आजच्या सल्ल्याचा एक सार आहे, तो म्हणजे पीसीओडी वरती वेळेत लक्ष द्या, कारण हा फक्त एक हार्मोनल विकार नाही तर तुमच्या वैवाहिक आणि लैंगिक नात्यावर परिणाम करणारा मुद्दा आहे. जर तुम्हाला लैंगिक समस्या भासत असतील, लैंगिक इच्छा कमी होत असेल, संबंधांमध्ये ताण किंवा आत्मविश्वासाचा अभाव असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आशा किरण सेक्स क्लिनिक तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे प्रश्न खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्यावर नक्की चर्चा करू.